बागेतल्या केशर आंब्याच्या झाडांना आळे घालताना आर्यनचा घाम मातीत मिसळत होता. ईश्वरी लांबूनच वाड्याच्या खिडकीतून त्याला पाहत होती. तो मजूर होता आणि ती मालकीण, पण त्याच्या कामातली ओढ तिला स्वतःकडे खेचत होती. एक प्रसंग, ईश्वरी बागेत येते. आर्यन पाण्याने भरलेली बादली उचलत असतो. ईश्वरी, आर्यन, ऊन खूप वाढलंय, थोडा वेळ सावलीला बसून घे की. आर्यन, खाली मान घालून मालकीण बाई, घामाची सवय आहे आम्हाला. सावलीची सवय लागली ना, तर हात चालणं बंद होतं. ईश्वरीला त्याच्या या साध्या बोलण्यातून आयुष्याचं मोठं तत्वज्ञान जाणवतं. सानिका ही वाड्यातली मोलकरीण, पण तिचं आणि आर्यनचं बालपण एकत्र गेलं होतं. ती शेतात आर्यनला ताक द्यायला जायची. सानिका, आरण्या, हे बघ तुझ्यासाठी ताक आणलंय. जरा दमानं घे की काम, काय वाडा लिहून दिलाय का तुझ्या नावानं? दोघांना हसताना बघून ईश्वरीच्या मनात कालवाकालव व्हायची. तिला स्वतःच्या श्रीमंतीचा राग येऊ लागला, कारण ती सानिकासारखी मुक्तपणे आर्यनशी बोलू शकत नव्हती. तिने आपला राग शिस्तीच्या नावाखाली काढला. ईश्वरी, कडक आवाजात, सानिका, वाड्यात कामं पडलीत आणि तू इथे गप्पा मारतेयस. आणि आर्यन, तू तुझं काम बघ, इकडच्या तिकडच्या चौकशा नकोत. समीर साहेब शहरातल्या राजकारणात मग्न होते. त्यांनी आर्यनला आदेश दिला, आर्यन, गाडी काढ आणि मॅडमला घेऊन जा. वाटेत गाडीला काही होता कामा नये, पण नेतीला काही वेगळंच मान्य होतं. घाटात गाडी बंद पडली. मुसळधार पाऊस आणि रातकिड्यांचा आवाज. ईश्वरी गाडीच्या मागच्या सीटवर रडत होती. आर्यन गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून थला होता. शेवटी तो गाडीत येऊन बसला. ईश्वरी, हुंदका देत आर्यन, लोकांना वाटतं माझ्याकडे सगळं आहे. पैसा, दागिने, हा मोठा वाडा. पण या बंद काचांच्या आत माझा गुदमरून जीव जातोय रे, कोणालाच माझी पर्वा नाही. आर्यन, शांतपणे, मॅडम, आभाळ भरून आलं की पाऊस पडणारच. तुम्ही खूप सोसलंय. तुमच्या डोळ्यातलं पाणी या पावसाच्या थेंबापेक्षा जास्त गरम आहे, ते मला जाणवतंय. या एका वाक्याने ईश्वरीचा बांध फुटला. तिने आर्यनच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या रात्री श्रीमंतीचा मुखवटा गळून पडला आणि दोन माणसं एकमेकांच्या दुःखात सामील झाली. दुसऱ्या दिवशी गावात परतल्यावर वाड्यावर वेगळंच वातावरण होतं. समीर साहेबांनी आर्यनला पाहताच पोलिसांना बोलावले होते. समीर साहेब, रात्रभर गाडी घाटात होती. काय खात्री की तू काही केलं नाहीस? आर्यनला पोलिसांनी नेलं. गावात चर्चा सुरू झाली. सानिकालाही धक्का बसला. पण जेव्हा पोलिसांनी आर्यनवर हात उगारला, तेव्हा ईश्वरी वाघिणीसारखी उभी राहिली. ईश्वरीचा जबाब, साहेब, ज्या माणसाने रात्रभर स्वतः पावसात भिजवून माझ्या सुरक्षिततेसाठी गाडीबाहेर पहारा दिला, त्याच्यावर तुम्ही संशय घेताय. जर आर्यन दोषी असेल, तर मीही दोषी आहे. कारण त्या रात्री आम्ही सोबत होतो. ईश्वरीच्या या धाडसामुळे साहेबांची बोलती बंद झाली. पुराव्याअभावी आर्यनची सुटका झाली. आर्यन पुन्हा शेतात कामाला आला. पण आता नातं बदललं होतं. सानिकाला आता समजलं होतं की आर्यनच्या मनात तिच्यासाठी जागा नाही. आर्यन आणि ईश्वरी आता तासनतास बोलत नाहीत, पण जेव्हा त्यांची नजर मिळते, तेव्हा त्या नजरेत एक गुपित असतं. शेवटचा संवाद. आर्यन शेतात काम करत असताना ईश्वरी जवळ येते आणि फक्त इतकंच म्हणते, ईश्वरी, आर्यन, उद्या पाऊस पडेल असं वाटतंय. आर्यन, स्मितहास्य करत, पडू द्या की मालकीण बाई. मातीलाही कधीतरी भिजायची ओढ असतेच.